धनंजय सावंत आपल्यासोबत आहे. ते आज मुंबईत आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहे. कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन कशासाठी आहे? शक्ती प्रदर्शन नाहीच आहे हे. मी मगापासून मला जे पत्रकार बांधव भेटतात ते हेच विचारते. हे शक्ती प्रदर्शन आहे. जे आमचे 40 वर्षाचं जे आमचं हक्काचं सीट होतं तिथलं ते जागा बदलली म्हणून आम्ही आज आमच्या पक्षप्रमुखांना, नेत्यांना, आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ते आमच्या हक्काची जागा धनुष्यबाणावरती आम्हाला मतदान करायचं आहे आणि त्या चिन्हाची मागणी करण्यासाठी आम्ही इथं सगळे शिवसैनिक, शाखा प्रमुखापासून ते माझ्या जिल्हा प्रमुखापर्यंत सगळे नेते मंडळी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. उमेदवारी घोषित होण्यापूर्वी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही चर्चा झाली होती जागेबद्दल? झाली होती. त्यावेळेस सुरू होतं की महायुतीमध्ये जागा कशी सुटते, पण तिथं जर परिस्थिती बघितली तर पारंपरिक तो मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. त्याच्यामुळं आम्ही त्या आमच्या हक्काचं जे चिन्ह आमचं शिवसेनेचं आहे, जे बाळकडू म्हणू आपण त्याला, ते चिन्ह आमचं, कारण तो पारंपरिक मतदारसंघ गेले 40 वर्षापासून धनुष्यबाणावरती तिथं मला वाटतं अपवाद एकदा फक्त, नाहीतर 35 वर्ष अभेद्य तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. जागा तुम्हाला पाहिजे याबाबत तानाजी सावंत यांच्यासोबत काही बोलणं झालेलं आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत? तानाजी सावंत साहेब माझे चुलते आहेत, पण ते या पक्षाचे नेतेही आहेत. आम्ही जसं मुख्यमंत्री महोदयांना भेटतो तसं मला वाटतं ही जागा डिक्लेअर झाल्यापासून मी आजच त्यांनाही भेटायला या ठिकाणी आलेलो आहे. मी त्यांनाही आज भेटेल, त्यांच्याही चर्चा करेल आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजीभाई शिंदे साहेब यांनाही भेटण्यासाठी आम्ही आज वर्षावरती जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या चंद्रपूरमध्ये आहेत. त्यांच्यासोबत फोनवर काही चर्चा झालेली आहे का? चर्चा झाली. साहेब येत आहेत. साहेब आल्यानंतर आम्ही भेटू. साहेबांसोबत बोलणं झाल्यानंतर पुढची भूमिका काय असेल? जर अर्चना पाटील यांना जागा सुटली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पक्ष आदेश जो देईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, पण गेल्या 40 वर्षापासून जे आमच्या सर्व शिवसैनिकांनी मिळून त्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे हद्दपार केलं गेलं आम्ही 2019ला. जर आज 2024ला परत आमच्या सर्व शिवसैनिकावरती जर त्यांचाच उदो करण्याची जर वेळ येत असेल तर मला वाटतं ह्याची एवढी मोठी शोकांतिका शिवसैनिकांसाठी दुसरी कुठली नसेल. नक्की जर तुम्हाला जर जागा मिळाली तर किती लाखाच्या मतांनी तुम्ही निवडून येणार? धनुष्यबाणाच्या चिन्हाला जर ती जागा मिळेल, धनुष्यबाण हा जर उमेदवार असेल तर ती 2 लाखाच्या फरकानं जागा निवडून येईल, एवढं मी माझ्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज संध्याकाळी चर्चा होणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे. जर मला उमेदवारी मिळाली तर मी 2 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नितीन सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.